विधान केलेलं आहे, एक प्रकारे इशारा आहे असं म्हणायचं एकनाथ शिंदेना, किंवा थेटपणे मेसेज आहे असा अर्थ घ्यायचा याचा आपण? मला असं वाटतं की या सरकारमधले जे मित्र पक्ष आहेत ते फार काळ एकत्र राहणार नाहीत. त्यांना रोज मार खावा लागेल रस्त्यावर. हा पोलिसांचा मार त्यांना रोज खावा लागेल. ही दिसतंय, ही सुरुवात आहे. सत्तेच्या बळावर आम्ही हवं ते करू शकतो. सत्तेच्या बळावर जर ते शिवसेना फोडू शकले, पैशा आणि सत्तेच्या बळावर, तर जे फुटल्या त्यांनाही फोडू शकतो आणि रस्त्यावर फोडू शकतो. हे स्पष्ट दिसलंय भाजपच्या कृतीमध्ये. आपण नीलम गोऱ्हे यांचा जो उल्लेख केला, विधानसभेचे सभापतींचे दोन्ही ठिकाणी होते, गृहमंत्र्यांचे अधिकार होते, मुख्यमंत्र्यांचे अधिकार होते की सभापतींचे अधिकार? कोणाचेही अधिकार काय आहेत मला माहित नाही, पण या क्षणी पोलिसांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचेच अधिकार मोठे आहेत. सातारच्या पोलीस अधीक्षकांनी तुषार दोशी बरोबर, जालन्यात सुद्धा ते होते लाठीमाराच्या वेळेला, मनोज जरांगे पाटील जालन्यात ते होते. त्यानंतर साताऱ्यामध्ये जो ड्रगचा साठा शिंद्यांच्या भावाच्या जागेत सापडला, ड्रगचा साठा मॅन्ड्रेकचा, तेव्हा त्यांना वाचवण्यात पण हे तुषार दोशी होते. आणि आता कालच्या झुंडशाहीत सुद्धा हेच तुषार दोशी होते. ज्या तुषार दोशीने तुम्हाला 2 वेळा मदत केली बेकायदेशीरपणे, त्याच तुषार दोशीच्या निलंबनाच्या कारवाईसाठी तुम्ही काल आग्रह धरलात आणि उपसभापतींनी आदेश दिले निलंबनाचे. त्यांना तो अधिकार आहे का? हा जो प्रश्न काल उपस्थित झाला तो योग्य आहे. जे काय विधिमंडळाच्या कायद्याने ज्या गोष्टी व्हायच्या त्या व्हायला पाहिजे. तुम्ही चेअरवर बसून मनमानी पद्धतीने निर्णय देऊ शकत नाही. जसं राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पक्षफुटी संदर्भात शिवसेनेचा जो अत्यंत घातकी निर्णय दिला लोकशाहीच्या दृष्टीनं, त्याच पद्धतीनं विधान परिषदेच्या चेअरवरून कोणी असे निर्णय देत असतील तर आवाज उठवायलाच पाहिजे. क्या हिंदी क्या है? हिंदी क्या है?